अजित पवार व्हायला अजून वेळ. पार्थ पवारांची जरा घाईच होते. अजित पवारांसारखा नेता घडायला एक काळ गेला. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अजित पवार राज्याच्या राजकारणामध्ये जवळपास नवीन होते किंवा असं म्हणता येईल की चालू सक्रिय झाले होते. राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला सोडल्याचा इतिहास आहे. 1991 साली बारामतीतून खासदार म्हणून निवडून जाणारे अजितदादा 2004 साली देखील स्वतःला ज्युनियर म्हणूनच राजकारणात वरिष्ठाचा निर्णय मानत होते. आता हा जुना संदर्भ इथं देण्याचं कारण देखील खास आहे. कारण अजितदादांचा वारसा असलेले पार्थ पवार मात्र राजकारणातलं मिसळून सुटण्याच्या आत जो काही वाद ओढावून घेत आहे ते बघता राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल असल्याचं म्हणता येत नाही. शरद पवारांनी वेळोवेळी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ते बरोबरच असल्याचं पार्थ पवार यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकांवरून सिद्ध होतंय. अजित पवार हयात असताना पार्थ पवारांची पब संस्कृती सर्वांनीच पाहिली. त्याचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीला देखील बसला होता. मात्र खापर शरद पवारांवर फुटलं. त्यानंतर राजकारणात सक्रिय नसतानाच त्यांच्यावर मुलभा जमीन खरेदीचे गंभीर आरोप झाले होते. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांसह अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी अनेक शंका निर्माण केल्या. जय पवारांनी तरी इतका दुःखा विधान करून अजित पवारांच्या अपघाताची वास्तविकता समोर यावी यासाठी काहीतरी का होईना मागणी केली. मात्र पार्थ पवारांनी अजून देखील यावर एकही विधान केलेलं नाही हे सर्वांना आश्चर्यकारक वाटतं. या उलट अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारण गरजेपेक्षा राजकारणात जास्त ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतं. पक्षाची धुरा एका हाती सांभाळण्याचा त्यांचा इरादा पक्षातील वरिष्ठांना अस्वस्थ करणारा ठरतो. दुसरीकडे अलीकडच्या काळातच त्यांनी आपल्या विधानांनी जे काही वाद ओढावून घेतलेत ते बघता पार्थ पवारांनी अजून जरा दमानं घ्यावं अशी म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा पक्षावरती आली. स्टेप बाय स्टेप मुद्द्याने समजून घेऊया. तारीख 6 एप्रिल 2026. अजित पवारांच्या निधनानंतर लागलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केल्यावर पार्थ पवार यांनी काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू झाल्याचं विधान करून लहान तोंडी मोठा घास घेतला होता. या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. पार्थ पवार यांची राजकीय समज किती कमी आहे याचाच अंदाज या विधानावरून आला. पण फरक एवढाच की त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं नाही. काँग्रेस पक्षांकडूनही पार्थ यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांनी पार्थ पवारांची राजकीय समजच काढली. त्यानंतरची तारीख 7 एप्रिल 2026. पार्थ पवार यांच्या या अपरिपक्व विधानामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची खास करून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची मोठी कोंडी झाली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पटेल आणि तटकरे हे महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतानाच पार्थ यांच्या या विधानामुळे वातावरण अजूनच दूषित झालं. पार्थ यांच्या या विधानावर खुद्द शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे पक्षाच्या प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलेले काम काढून घेण्यात आलं. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील वादामुळेच हा निर्णय घेतल्याची पक्षामध्ये तेव्हा जोरदार चर्चा झाली. खरं तर या कंपनीकडे पक्षाचं काम सुरू ठेवावं अशी पटेल आणि तटकरे यांची भूमिका. परंतु पार्थ यांनी याला विरोध करत कंपनीकडून काम काढून घेतल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. चौथा मुद्दा. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील पार्थ यांचे पटेल आणि तटकरे यांच्याशी खटके उडाल्याची चर्चा. अजित पवार गटाच्या कोट्यातील विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी यावरून पक्षामध्ये मोठा वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या. पार्थ यांना पुण्यातील एका बड्या उद्योजकाच्या मुलाला उमेदवारी द्यायची होती. परंतु पटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्याला विरोध करून निशांत सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये पार्थ पवार पुन्हा एकदा डोळ्यावर आले. मुद्दा 5. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील हा संघर्ष गंभीर बनत चालला. अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरती बसवण्यात आलं. तर दुसरीकडे पार्थ पवार यांना सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवरती पाठवण्यात आलं. राज्यात हे समीकरण सेट होत असताना तिकडे कार्यकर्त्यांच्या आडून जय पवार देखील बारामतीत आपला दावा दाखल करायला तयार झाले. तिकडे अजित पवारांना जाऊन 2 महिने 3 महिने होत आले. तेच बारामतीचं नेतृत्व मी करावं अशी लोकांची इच्छा असल्याचं विधान जय पवारांनी केलं. त्यामुळे साधारणतः पार्थ पवारांनी केंद्रीय राजकारणात राहून
सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष केंद्रित करावे अशी अघोषित विभागणी